हॅलो, हाय, कसे आहे ना मित्रांनो? मी आर्जन अमृता ॲनिमेशन स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन-स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. आणि आजच्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. खरं तर विषयच खूप इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे की येस, मुलीसुद्धा मुलांवर लाईन मारतात. पण कोणत्या मुलांवर मारतात, काय कलागुण तुमच्यामध्ये असायला पाहिजेत, हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि हो, लेक्चरला आलात ना तुम्ही, मग सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका, कारण ते खूप महत्त्वाचं असं आहे. सो चला, तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की खरंच मुली मुलांवर लाईन मारतात का, आणि मग कशा पद्धतीने मारतात आणि काय त्यांच्या डोक्यात चालू असतं. तर येस, मुलीसुद्धा मुलांवर लाईन मारतात. सगळ्याच मुली मारतात. आणि प्रत्येक मुलीची ही इच्छा असते की मला बॉयफ्रेंड हवा, माझ्यावर कोणीतरी मनापासून प्रेम करायला हवं, जज वगैरे न करता. पण मुलींचं प्रेम आणि मुलांचं प्रेम याची जी पद्धत असते ना, ती थोडीशी वेगळी असते. म्हणजे कसं आहे मुलांचं, की एखादी मुलगी आवडली तर तिच्याशी जास्त बोलण्याचा प्रयत्न करतात किंवा मागे जातात किंवा मित्रांच्या मदतीने सुरुवात करतात. मुलींचं असं नसतं. त्या एकदम स्लो प्रोसेस असते मुलींची. म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करतात, की अरे बापरे, मग मी हे असं करू की नको, मग कोणाला काही कळलं तर कसं. आता प्रत्येकच मुलगी अशी खूप जास्त ओपन माइंडेड असेल किंवा खूपच बोल्ड बिनधास्त असेल असं नाही. काही मुली बोल्ड बिनधास्त असतात, काही एकदम म्हणजे लाईन तर मारतात किंवा प्रेम तर आहे, बट ते एक्सप्रेस करण्याची पद्धत ही काही मुलींची वेगळी असते. काही मुलींची खूप छान म्हणजे बिनधास्त असतात, त्या काही घाबरत नाहीत, आवडला बोलून टाकतात. काही मुलींचं असतं ते मनात ठेवतात. पण एकंदरीत काय, की मुलीसुद्धा मुलांवर लाईन मारतात. पण मुली जेव्हा एखाद्या मुलाकडे बघतात, त्या अशा पद्धतीने बघतात की मी त्याला बघितलंय, मला तो आवडलाय. त्याला इतकं नाही माहिती की मी त्याच्यावर लाईन मारतीये. नॉर्मल अशा पद्धतीने म्हणजे असं उतावळेपणा जो असतो, तो मुलींच्या नजरेमध्ये मुलांपेक्षा खूप कमी असतो. त्यामुळे मुलींचं जसं मन आहे किंवा मुलींच्या डोक्यात काय चाललंय हे ओळखायला यामुळेच अवघड जातं, कारण त्या खूप जास्त एक्सप्रेसिव्ह नसतात मुलांसारख्या. सो रस्त्याने जाताना येताना सहज मुलीसुद्धा बघतात मुलांकडे. इवन मैत्रिणी सुद्धा खूप या विषयावर डिस्कस करतात, की तो मुलगा तू पाहिलास का, तो कसला हँडसम आहे वगैरे वगैरे. हे सगळं डिस्कशन होत असतं. सो येस, मुलीसुद्धा मुलांवर लाईन मारतात. आणि का मारू नये, सगळ्यांनाच हक्क आहे. आता लाईन मारणं आणि प्रेम यामध्ये सुद्धा फरक आहे. म्हणजे मला सडनली कोणीतरी आवडलं ठीक आहे, बस नेत्रसुख घेतलं, आता विषय संपला. आता काही नाही, म्हणजे बस तेवढ्या 1-2 मिनिटासाठी छान वाटलं मला, संपला तो विषय. याला म्हणतात लाईन मारणं आपल्या भाषेमध्ये. किंवा जस्ट आता त्याला एक नवीन कॉन्सेप्ट आलीये, एक नॅनो रिलेशनशिप. म्हणजे काहीच मिनिटांसाठी, काही तासांसाठीच किंवा 1-2 दिवसांसाठीच तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता, अशी एक कॉन्सेप्ट आलीये. बट लाईन मारणं हे वन साइडेड असतं. सो त्याला इथे इन्व्हॉल्व करणं थोडंसं वेगळं राहील. विषय तो नाहीये. विषय हा आहे की येस, कोणीतरी आवडलं, छान वाटलं, नेत्रसुख घेतलं, छान वाटलं त्याला पाहिल्यानंतर, खतम तो विषय. त्याच्यानंतर असते की अशा पद्धतीची लाईन मारणं की त्याला बॉयफ्रेंड बनवायचंच आहे किंवा फ्युचर त्याच्यासोबत आहे. अशा पद्धतीने ते वन साइडेड सुरुवातीला अट्रॅक्शन असतं. अट्रॅक्शनचं नंतर रूपांतर प्रेमामध्ये होतं. म्हणजे अट्रॅक्शन फेजमध्ये सुद्धा मुली खूप जज करत असतात. जज म्हणजे काय, की खरंच मी कंटिन्यू करायला हवं, खरंच हे सगळं ओके आहे, मी चुकीचं काही करत नाहीये ना. अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या डोक्यात चालू असतात. त्यामुळे लवकर त्या ओपन होत नाहीत. आता बऱ्याच मुलांना हाही प्रश्न पडतो की अगं, ती माझ्याकडे बघत असते, पण जेव्हा तिला मी प्रपोज करायला गेलो ती नाही म्हणाली. तेच असतं, लाईन मारणं आणि प्रेम यामध्ये फरक आहे. जस्ट कुणीतरी छान आहे, पण माझं तसं काही इंटेन्शन नाहीये की तो छान आहे, बट मला त्याला बॉयफ्रेंड बनवायचं नाहीये, त्याच्याशी लग्न करायचं काही नाही, जस्ट तो छान आहे, मी पाहिलं. आणि बऱ्याचदा मुलांनो, हा तुम्हाला गैरसमज होतो. खरं तर डोळे आहेत म्हटल्यावर कुठेतरी ती नजर जाणार. चुकून तुमच्याकडे पाहिलं तर याचा अर्थ असा होत नाही की ती तुमच्या प्रेमात आहे. सो या गोष्टीला जरा समजून घ्या. आणि आता जसं की माझ्या बाबतीतले काही किस्से सांगते. कोणीतरी असा म्हणजे माझं खूप अट्रॅक्शन वाढतं जेव्हा एखाद्या मुलाचा आवाज खूप छान असतो किंवा त्याची छान अशी बॉडी असते, हाईट असते, अट्रॅक्शन होतं. जिम बिमला राणाची पोरं तर मला खूप आवडतात. सो असा एखादा मुलगा समोरून गेला की माझं सहज लक्ष त्याच्याकडे जाईल. आणि काही नाही, जस्ट बघायचं किती भारी आहे, असं तसं चर्चा करायची, विषय संपला तिथे. तसं काही इंटेन्शन नसतं की भाई इसे बॉयफ्रेंड ही बनाना है. मुलांच्या केसमध्ये हे असं असतं की आवडलीये, ही मनात भारलीये आणि आता हिलाच गर्लफ्रेंड बनवायची आहे.
मुलींचे प्रकार असतात. म्हणजे एक लाईन फक्त नेत्रसुखासाठी, म्हणजे नेत्रसुख हा शब्द विचित्र राहील कदाचित, फक्त जस्ट छान वाटतंय यार, छान आहे छान आहे छान आहे या इंटेंशनची लाईन. दुसरी की नहीं बाबा, इसके साथ फ्यूचर करना है, मुझे फ्यूचर बनाना है, ती वाली. आणि तिसरी म्हणजेच की हे झालं तर झालं, नाही तर नाही, मला छान वाटतंय या पद्धतीचं असतं. सो पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की काही प्रेम वगैरे काही नसतं, अटॅचमेंट नसते, वाइब्स नसतात, जस्ट छान वाटतंय मला, कोणाला तरी ऐकताना, कोणाला तरी पाहताना, कोणाच्या सोबत तरी बसताना छान वाटतंय. वो अलग है, फक्त छान वाटणं म्हणजे प्रेमलव आहे. आता दुसरी कॅटेगरी की हां, कोणीतरी आवडलंय, आता माझं ते अट्रॅक्शन वाढलंय. आता ते कोणत्याही गोष्टीमुळे आहे, म्हणजे त्याच्या आवाजामुळे असेल, त्याच्या वागणुकीमुळे असेल, जे काही असेल, कोणत्याही त्याच्या XYZ क्वालिटीमुळे माझं अट्रॅक्शन वाढलंय. तर मग आता मला त्याला बॉयफ्रेंड बनवायचंय. मग ती प्रोसेस सुरू होते. मग लाईन देण्यापासून, लाईन घेण्यापासून, मग गप्पा गोष्टी, फ्रेंडशिप आणि मग या सगळ्या गोष्टींची सुरुवात होऊन जाते. सो हे या कॅटेगरीत येतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच की ठीक आहे, हो तर हो, नाही तर नाही, मला फरक पडत नाही, पण मला छान वाटतंय या पद्धतीचं असतं. सो पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की काही प्रेम वगैरे काही नसतं, अटॅचमेंट नसते, वाइब्स नसतात, जस्ट छान वाटतंय मला, कोणाला तरी ऐकताना, कोणाला तरी पाहताना, कोणाच्या सोबत तरी बसताना छान वाटतंय. वो अलग है, फक्त छान वाटणं म्हणजे प्रेम नव्हे. आता दुसरी कॅटेगरी की हां, कोणीतरी आवडलंय, आता माझं ते अट्रॅक्शन वाढलंय. आता ते कोणत्याही गोष्टीमुळे आहे, म्हणजे त्याच्या आवाजामुळे असेल, त्याच्या वागणुकीमुळे असेल, जे काही असेल, कोणत्याही त्याच्या XYZ क्वालिटीमुळे माझं अट्रॅक्शन वाढलंय. तर मग आता मला त्याला बॉयफ्रेंड बनवायचंय. मग ती प्रोसेस सुरू होते. मग लाईन देण्यापासून, लाईन घेण्यापासून, मग गप्पा गोष्टी, फ्रेंडशिप आणि मग या सगळ्या गोष्टींची सुरुवात होऊन जाते. सो हे या कॅटेगरीत येतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच की ठीक आहे, हो तर हो, नाही तर नाही, मला फरक पडत नाही, पण मला छान वाटतंय या पद्धतीचं असतं. सो पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की काही प्रेम वगैरे काही नसतं, अटॅचमेंट नसते, वाइब्स नसतात, जस्ट छान वाटतंय मला, कोणाला तरी ऐकताना, कोणाला तरी पाहताना, कोणाच्या सोबत तरी बसताना छान वाटतंय. वो अलग है, फक्त छान वाटणं म्हणजे प्रेम नव्हे. आता दुसरी कॅटेगरी की हां, कोणीतरी आवडलंय, आता माझं ते अट्रॅक्शन वाढलंय. आता ते कोणत्याही गोष्टीमुळे आहे, म्हणजे त्याच्या आवाजामुळे असेल, त्याच्या वागणुकीमुळे असेल, जे काही असेल, कोणत्याही त्याच्या XYZ क्वालिटीमुळे माझं अट्रॅक्शन वाढलंय. तर मग आता मला त्याला बॉयफ्रेंड बनवायचंय. मग ती प्रोसेस सुरू होते. मग लाईन देण्यापासून, लाईन घेण्यापासून, मग गप्पा गोष्टी, फ्रेंडशिप आणि मग या सगळ्या गोष्टींची सुरुवात होऊन जाते. सो हे या कॅटेगरीत येतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच की ठीक आहे, हो तर हो, नाही तर नाही, मला फरक पडत नाही, पण मला छान वाटतंय या पद्धतीचं असतं. सो पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की काही प्रेम वगैरे काही नसतं, अटॅचमेंट नसते, वाइब्स नसतात, जस्ट छान वाटतंय मला, कोणाला तरी ऐकताना, कोणाला तरी पाहताना, कोणाच्या सोबत तरी बसताना छान वाटतंय. वो अलग है, फक्त छान वाटणं म्हणजे प्रेम नव्हे. आता दुसरी कॅटेगरी की हां, कोणीतरी आवडलंय, आता माझं ते अट्रॅक्शन वाढलंय. आता ते कोणत्याही गोष्टीमुळे आहे, म्हणजे त्याच्या आवाजामुळे असेल, त्याच्या वागणुकीमुळे असेल, जे काही असेल, कोणत्याही त्याच्या XYZ क्वालिटीमुळे माझं अट्रॅक्शन वाढलंय. तर मग आता मला त्याला बॉयफ्रेंड बनवायचंय. मग ती प्रोसेस सुरू होते. मग लाईन देण्यापासून, लाईन घेण्यापासून, मग गप्पा गोष्टी, फ्रेंडशिप आणि मग या सगळ्या गोष्टींची सुरुवात होऊन जाते. सो हे या कॅटेगरीत येतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच की ठीक आहे, हो तर हो, नाही तर नाही, मला फरक पडत नाही, पण मला छान वाटतंय या पद्धतीचं असतं. सो पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की काही प्रेम वगैरे काही नसतं, अटॅचमेंट नसते, वाइब्स नसतात, जस्ट छान वाटतंय मला, कोणाला तरी ऐकताना, कोणाला तरी पाहताना, कोणाच्या सोबत तरी बसताना छान वाटतंय. वो अलग है, फक्त छान वाटणं म्हणजे प्रेम नव्हे. आता दुसरी कॅटेगरी की हां, कोणीतरी आवडलंय, आता माझं ते अट्रॅक्शन वाढलंय. आता ते कोणत्याही गोष्टीमुळे आहे, म्हणजे त्याच्या आवाजामुळे असेल, त्याच्या वागणुकीमुळे असेल, जे काही असेल, कोणत्याही त्याच्या XYZ क्वालिटीमुळे माझं अट्रॅक्शन वाढलंय. तर मग आता मला त्याला बॉयफ्रेंड बनवायचंय. मग ती प्रोसेस सुरू होते. मग लाईन देण्यापासून, लाईन घेण्यापासून, मग गप्पा गोष्टी, फ्रेंडशिप आणि मग या सगळ्या गोष्टींची सुरुवात होऊन जाते. सो हे या कॅटेगरीत येतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच की ठीक आहे, हो तर हो, नाही तर नाही, मला फरक पडत नाही, पण मला छान वाटतंय या पद्धतीचं असतं. सो पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की काही प्रेम वगैरे काही नसतं, अटॅचमेंट नसते, वाइब्स नसतात, जस्ट छान वाटतंय मला, कोणाला तरी ऐकताना, कोणाला तरी पाहताना, कोणाच्या सोबत तरी बसताना छान वाटतंय. वो अलग है, फक्त छान वाटणं म्हणजे प्रेम नव्हे.
आता दुसरी कॅटेगरी की हां, कोणीतरी आवडलंय, आता माझं ते अट्रॅक्शन वाढलंय. आता ते कोणत्याही गोष्टीमुळे आहे, म्हणजे त्याच्या आवाजामुळे असेल, त्याच्या वागणुकीमुळे असेल, जे काही असेल, कोणत्याही त्याच्या XYZ क्वालिटीमुळे माझं अट्रॅक्शन वाढलंय. तर मग आता मला त्याला बॉयफ्रेंड बनवायचंय. मग ती प्रोसेस सुरू होते. मग लाईन देण्यापासून, लाईन घेण्यापासून, मग गप्पा गोष्टी, फ्रेंडशिप आणि मग या सगळ्या गोष्टींची सुरुवात होऊन जाते. सो हे या कॅटेगरीत येतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच की ठीक आहे, हो तर हो, नाही तर नाही, मला फरक पडत नाही, पण मला छान वाटतंय, या पद्धतीचं असतं. सो पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की काही प्रेम वगैरे काही नसतं, अटॅचमेंट नसते, वाइब्स नसतात, जस्ट छान वाटतंय मला, कोणाला तरी ऐकताना, कोणाला तरी पाहताना, कोणाच्या सोबत तरी बसताना छान वाटतंय. वो अलग है. फक्त छान वाटणं म्हणजे प्रेम नव्हे. आता दुसरी कॅटेगरी की हां, कोणीतरी आवडलंय, आता माझं ते अट्रॅक्शन वाढलंय. आता ते कोणत्याही गोष्टीमुळे आहे, म्हणजे त्याच्या आवाजामुळे असेल, त्याच्या वागणुकीमुळे असेल, जे काही असेल, कोणत्याही त्याच्या XYZ क्वालिटीमुळे माझं अट्रॅक्शन वाढलंय. तर मग आता मला त्याला बॉयफ्रेंड बनवायचंय.